जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध करत विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी सर्व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाकडून आज SDM साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहे। निवेदन देण्याचं एकच कारण की महाराष्ट्राचा आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी प्रभू श्री विरुद्ध एक वाईट अशब्द काढल्यामुळं पूर्ण जगामध्ये भारतामध्ये पूर्ण हिंदू समाज हा संतापलेला आहे। आज अयोध्यामध्ये राम मंदिर होत आहे आणि येत्या 22 तारखेला लोकार्पण होत आहे। त्या गोष्टीचं कुठंतरी त्यांना पोटामध्ये दुखत आहे, त्यामुळे ते भलत्या ठिकाणी भलतं काही बोलून हिंदू समाजांच्या भावना दुखत आहेत। आणि मी अशा लोकांना परत एकदा सांगतो की यापुढे अगर तुम्ही अशा भावना दुखत असेल तर आम्ही रोडावर तर उतरूच, पण तुम्हाला या ठिकाणी फिरण्याचं पण आम्ही मुश्किल करून टाकू। यानंतर सकल हिंदू हा प्रभू रामाच्या येणाऱ्या 22 तारखेला आनंदोत्सव करणार आहे, दिवाळी साजरी करणार आहे। तरी या विरोधकांना एकच सांगू शकतो, तुमचं पोट दुखत असेल तर तुमच्या घरामध्ये बसा, पण तुम्ही बाहेर निघू नका। हे आमचं सण आमची महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हा हरामखोर बऱ्याच वेळेस हिंदू धर्माच्या देश धर्माच्या विरोधात नेहमी गरळ ओकत आहे। परवाला त्यानं आमचे हिंदू समाजाचे आराध्य दैवत असणारे श्री प्रभू रामचंद्र यांच्याविषयी अपशब्द बोलला। एवढंच नाही तर याच्या आधीसुद्धा त्यानं जितेंद्र आव्हाडनं शिवाजी महाराजाविषयी सुद्धा शिवाजी महाराजाला लहान दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाला मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला। असं वेळोवेळी तो नेहमी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात असे वक्तव्य नेहमी करत राहतो आणि स्वतःच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जातो। अशा हरामखोर जितेंद्र आव्हाडवर जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी व कठोर कारवाई होऊन त्याला अटक करण्यात यावी अशी आमची प्रशासनाला मागणी आहे। प्रशासनानं स्वतः दखल देऊन या ठिकाणी जितेंद्र आव्हाडला अटक केली पाहिजे आणि हिंदू समाजाला न्याय दिला पाहिजे अशी आमची विश्व हिंदू परिषदेकडून मागणी आहे। आणि जितेंद्र आव्हाडला लवकरात लवकर अटक करावी, जेणेकरून याच्यानंतर कुठलाही राजकीय नेता राजकारणासाठी हिंदू धर्माच्या भावना दुखावणार नाही, असे वक्तव्य करणार नाही। आणि जर कोणी यापुढे हिंदू धर्माच्या देवाचा अपमान जर केला तर आम्ही विश्व हिंदू परिषद म्हणून सहन करणार नाही। आम्हाला वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावं जरी लागलं तरी आम्ही रस्त्यावर उतरू आणि हिंदू समाज हा गोष्टी कधीही सहन करणार नाही। याची प्रशासनानं दखल घ्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो।